इसमें वॉइस ऑडिबल? हा, एक मिनिट. माझ्या सिस्टीमचा वॉल्यूम कमी करते. आता येतोय? हा मॅम. हा, इको नाही ना आता? नाही नाही. हा, ओके फाईन. नाव सी हिअर. आता बघा, तुमच्या मॅन्युअल मधला फोर्थ एक्सपेरिमेंट आज आपण बघूयात. ठीक आहे, पहिले 3 एक्सपेरिमेंट हे टोटल थेरॉटिकल आहेत. पहिले 2 एक्सपेरिमेंट तर मी तुम्हाला ऑलरेडी लिहायला सांगितले होते. ठीक आहे. थर्ड प्रॅक्टिकलचा फक्त ग्रॅडल कन्सेप्ट आहे, तो थेरॉटिकल पार्ट आहे. तो आता आपल्या नेक्स्ट लेक्चरला होईलच. त्यानंतर मग तुम्ही थर्ड प्रॅक्टिकल लिहिणार. ठीक आहे. आता आपण फोर्थ प्रॅक्टिकल बघूयात, विच इज रिलेटेड टू प्रोग्रामॅटिकली. ठीक आहे. आता फोर्थ प्रॅक्टिकल मध्ये बघा, आपल्याला 2 प्रोग्राम्स आहेत. फर्स्ट प्रोग्राम आहे राईट प्रोग्राम टू डिस्प्ले हॅलो वर्ल्ड. तर लक्षात घ्या, हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करण्यासाठी ऍक्च्युली आपल्याला काहीच करावं लागत नाही. वी जस्ट नीड टू क्रिएट ओनली द वी जस्ट नीड टू प्रोव्हाइड द प्रोजेक्ट नेम, दॅट्स इट. आणि त्याला रन केलात की बाय डिफॉल्ट ते तुमचा हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करतच. राईट. हे मी तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलं होतं की बाय डिफॉल्ट आपल्या फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंट असतो, ज्याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रिंग तुमची हॅलो वर्ल्ड म्हणून डिस्प्ले असते. ठीक आहे. वाटलं तर मी परत एकदा ते तुम्हाला दाखवते. ओके. नाव आय विल शेअर द स्क्रीन. Okay. Now the screen is visible, right? Yeah. So see here, whenever we people are going to create any new project, okay. So for example, this is my Eclipse. व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला होता की जर कोणी इन्स्टॉल केलं इक्लिप्स किंवा स्टुडिओ, तर प्लीज तुम्ही इक्लिप्स ऑन केल्या केल्या कधी पण पहिल्यांदा एव्हीडी स्टार्ट करून घ्यायची. ओके, हिअर इट इज. अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइसला क्लिक करून आपण जे लास्ट टाइम मी तुम्हाला इम्युलेटर क्रिएट करायचं ते दाखवलं होतं, राईट. ते एव्हीडी क्रिएट करून त्याला प्लीज स्टार्ट करून ठेवा. स्टार्टसाठी परत एकदा मी तुम्हाला दाखवतो म्हटलं तर. हे एव्हीडी मॅनेजर दिसतोय तुम्हाला, अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस मॅनेजर. याला क्लिक करायचं. याच्यामध्ये आपण जे एव्हीडी क्रिएट केलेली आहे, ठीक आहे, त्याला क्लिक करून स्टार्टला क्लिक करायचं. ठीक आहे. कारण ही एव्हीडी पण जवळपास एक 5 ते 10 मिनिटं आरामात जातात. ठीक आहे. त्यामुळे कधी पण लक्षात घ्या, स्टुडिओ असेल किंवा तुमचं इक्लिप्स असेल, हे स्टार्ट केल्या केल्या पहिलं काम करायचं, एव्हीडी ऑन करून ठेवायचं. ठीक आहे. मी आता ऑलरेडी ऑन करून ठेवलेलं आहेच आहे. ठीक आहे. मग हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला काही करावं लागेल. जस्ट वी नीड टू क्रिएट फाईल, न्यू, अँड देन से अँड्रॉइड ऍप्लिकेशन प्रोजेक्ट. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी याचं नावच देते हॅलो वर्ल्ड. वर्ल्ड. ओके. Suppose my minimum Android SDK version is API level 14. Okay, that is the ice cream sandwich. Then click on next. एंड पर्यंत फक्त नेक्स्ट नेक्स्ट करून फिनिश करा. बाकी सगळं ऑटोमॅटिक घेतं. ठीक आहे. जस्ट से फिनिश. आता बघा, हे फिनिश केल्यानंतर ना अल्टिमेटली तुमचं फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल ओपन होतं आणि ऑलरेडी याच्यामध्ये तुमचा एक टेक्स्ट व्ह्यू नावाचा कॉम्पोनंट आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड म्हणून दिलेली असते. सो हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला काहीच कोड करावा लागत नाही. ठीक आहे. नाव यू कॅन डायरेक्टली रन दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. याला तुम्ही डायरेक्टली रन करू शकता. या हॅलो वर्ल्ड प्रोजेक्टला राईट क्लिक करा अँड देन से रन ॲज अँड्रॉइड ऍप्लिकेशन. ओके. आता बघा, हे तुमचं हॅलो वर्ल्ड लोड होईल. It is showing the message at the status bar, launching hello world. Just a minute.
ठीक आहे. आता बघा त्यांनी डायरेक्टली Android कंटेंट लोडर म्हणून दाखवलं. ठीक आहे. आपला हॅलो नाही डिस्प्ले झाला. कधी-कधी ती डिस्प्ले नाही जरी झालं तरी लक्षात घ्या तुमचं त्याच्यावरती इन्स्टॉल झालेलं असतं. यू हॅव चेक दॅट. तुम्ही ते चेक करू शकता. जस्ट एक मिनिट. हां. इथे बघा जी आपली ॲपची लिस्ट असते. ओके. या ॲपच्या लिस्टमध्ये बघा तुम्हाला हेल्लो वर्ल्ड इन्स्टॉल झालेलं दिसतंय. नाऊ यू कॅन जस्ट क्लिक ऑन दिस. सी काय डिस्प्ले झालं? हेल्लो वर्ल्ड. Okay, so this is the first program of your experiment number 4. Okay, that is a program to display hello world. आता ऍक्च्युली याच्यासाठी आपण काय केलं का? काहीच नाही केलं. फक्त न्यू ऍप्लिकेशन प्रोजेक्ट क्रिएट केला, दॅट्स इट. आणि डायरेक्टली आपण त्याला रन केलंय. ओके, याला काही फार मेहनत लागत नाही. नाव वी विल सी फॉर द सेकंड प्रोग्राम. ठीक आहे. तर सेकंड प्रोग्राम काय आहे बघा. Write a program to display student name and marks. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? स्टुडंट नेम आणि मार्क्स डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला एक प्रोग्राम लिहायचा आहे. फर्स्टली डोक्यात घ्या आपल्याला काय काय लागेल. स्टुडंट नेम, मार्क्स याच्यासाठी आपल्याला लेबल लागेल, कंट्रोल. बरोबर आहे. त्यानंतर बघा इनपुट घेण्यासाठी स्टुडंट नेम तुम्हाला एडिट टेक्स्ट टेक्स्ट फील्ड लागेल. मार्क्स इनपुट घेण्यासाठी पण तुम्हाला टेक्स्ट फील्ड्स लागतील. ठीक आहे. आणि शो करण्यासाठी एखादं बटन लागेल. इज इट राईट? ओके. नाव लेट अस सी हाऊ टू क्रिएट दिस पर्टिक्युलर प्रोग्राम. ओके. नाव कीप इन माइंड, कधीही लक्षात घ्या इक्लिप्स मध्ये आपण ज्यावेळेस वर्क करतो ना, जर ऑलरेडी काही प्रोजेक्ट तुमचे ओपन स्टेट मध्ये असतील तर प्लीज पहिलं त्या प्रोजेक्ट्सला क्लोज करत चला. कारण हे पण जर तुम्ही ओपन मध्ये ठेवलात ना तर ते परत प्रॉब्लेम क्रिएट करतं. ओके. सो फर्स्टली प्लीज क्लोज द ओल्ड प्रोजेक्ट्स. ओके. सो राईट क्लिक करा प्रोजेक्ट वरती, त्याला क्लोज करा. ठीक आहे. एखादी त्याची फाईल पण जर ओपन असेल एडिटर विंडो मध्ये तर ती सुद्धा क्लोज करायची. क्लिअर? नाव लेट अस सी द सेकंड प्रोग्राम ऑफ युअर फोर्थ प्रॅक्टिकल. ठीक आहे. न्यू अँड्रॉइड ऍप्लिकेशन प्रोजेक्ट. ओके. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण याला नाव देऊयात स्टूड मार्क्स. ठीक आहे. स्टूड मार्क्स म्हणून आपण याला काहीतरी नाव दिलं. ठीक आहे. एपीआय लेवल आपण 14 ठेवलं मिनिमम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लिक करा. अगेन क्लिक ऑन नेक्स्ट. आता सपोज याच्यासाठी तुम्हाला काहीतरी आयकॉन चेंज करायचंय. ठीक आहे. सपोज मी काहीतरी टेक्स्ट टाईप करते. ओके. लाईक स्टुडंट समथिंग. याला काहीतरी कलर देऊयात. लेट इट बी. ओके. क्लिक ऑन नेक्स्ट. ब्लँक ऍक्टिव्हिटी नेक्स्ट. आणि हे नावं सुद्धा बदलू नका. ठीक आहे. हे ऍज इट इजच राहू द्यायचे. ना क्लिक ऑन फिनिश. फिनिशला क्लिक केल्यानंतर ना बघा आता आपली ही पहिल्यांदा लक्षात घ्या फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल ओपन होते. ठीक आहे. ही ओपन झाल्यानंतर ना याच्यातला जो हॅलो वर्ल्ड टेक्स्ट आहे ना जो डिफॉल्ट तो तुम्ही तुम्हाला दिसतो. आता आपल्याला हॅलो वर्ल्ड डिस्प्ले करायला हवंय का? नकोय. राईट. तर हा टेक्स्ट व्ह्यू पहिलं डिलीट करा. ओके. फर्स्टली डिलीट दिस टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंट अँड कीप इन माइंड आपल्याला जे काही डिझायनिंगचा पार्ट करायचा आहे तो डिझायनिंगचा पार्ट आपल्याला ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये करायचा आहे. ठीक आहे. फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये नाही. सो प्लीज क्लोज दिस फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल. ठीक आहे. आता ही मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा याची ओपन झालेली आहे डिफॉल्ट. नाव वी वॉन्ट द ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मध्ये आल्यानंतर ना बघा याचा जो डिफॉल्ट
लेआउट असतो तो फ्रेम लेआउट घेतो. आता फ्रेम लेआउट वगैरे काय आहे, काही नाही, हे तुम्हाला या चॅप्टरच्या एंडला कळेलच, थर्ड चॅप्टरच्या. ठीक आहे. पण सध्या आता त्या कॉम्प्लिकेटेड आपल्याला घुसायचं नाहीये. मी फक्त तुम्हाला एक सिम्पल लेआउट सांग सध्या. ठीक आहे. आपण लिनियर लेआउट वापरणार आहे. त्या लिनियर लेआउट नुसार आपण काय करू शकतो, तर आपले कॉम्पोनंट्स रो किंवा कॉलम वाईज प्लेस करू शकतो. ठीक आहे. आपण कॉम्पोनंट्स कसे प्लेस करू, रो वाईज म्हणजे हॉरिझॉन्टली किंवा कॉलम वाईज म्हणजे व्हर्टिकली. ठीक आहे. सो लक्षात घ्या, लिनियर लेआउट आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. त्या लेआउटचं नाव काय आहे, लिनियर लेआउट. आणि लिनियर लेआउट प्रॉपर्टी असते, ओरिएंटेशन तुम्ही हॉरिझॉन्टल दिला तर तुमचे कमेंट्स हॉरिझॉन्टली. जर मी ओरिएंटेशन प्रॉपर्टी व्हर्टिकल ठेवला तर सगळे कॉम्पोनंट्स वन आफ्टर अदर. ठीक आहे. म्हणजे फॅशन मध्ये. ठीक आहे. पहिलं लेआउट आहे, याला कट लिनियर. हा लेआउट मी घेतला. लेआउट घेतल्यानंतर ना लक्षात घ्या, एक्सेप्ट जेवढे टॅग्स असतात टॅग्स म्हणजे त्याचा ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग असतो. क्लोजिंग टॅग स्लॅश आणि एंड तुमचा फॉरवर्ड स्लॅश आणि क्लोज. आता लक्षात, जर मी क्लोज मध्ये काहीच असं होत आपलं आणि ऍट द एंड लिनियर लेआउट, राईट. तर आता काय काम करायचं, आपण हे बॅकस्पेस काढा एकतर. ठीक आहे. त्यानंतर ना या लेआउटला आज प्रॉपर्टी ऍड करायची. ठीक आहे. प्रॉपर्टी म्हणजे ओरिएंटेशन कोलन ओरिएंटेशन. आता डबल कोड आलाय. आता बघा, आपल्याला इक्वल्स मध्ये जर सपोज ऑटोमॅटिक सजेस्ट हवे असेल तर कंट्रोल स्पेस बार. ठीक आहे. मग ते तुम्हाला दाखवेल की काय काय टाईपची व्हॅल्यू आपण त्याला असाइन करायला पाहिजे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण व्हर्टिकली कॉम्पोनंट्स प्लेस करणार आहे, तर मी काय सेट करते, अँड्रॉइड कोलन ओरिएंटेशनला व्हर्टिकल. ठीक आहे. व्हर्टिकल सेट केला. ठीक आहे. याच्यानंतर ना सपोज आपल्याला लिनियर लेआउट क्लोजिंग पाहिजे, तुम्ही फक्त स्लॅश घेतलात की तो ऑटोमॅटिक घे. ठीक आहे. आणि आता आपल्याला या ओपनिंग आणि क्लोजिंग ओके. नाउ वी विल ऍड आता बघा, नेम आणि स्टुडंट मार्क्स. ठीक आहे. या दोन एंट्री आपल्याला करायच्या. मग त्या दोन एंट्री करायच्या असतील आपल्याला लेबल बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, अँड्रॉइड मध्ये लेबल कॉम्पोनंट डिफाईन करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट व्ह्यू नावाचा कॉम्पोनंट आहे. ओके. व्हॉट कॉम्पोनंट वी आर हॅव्हिंग, टेक्स्ट व्ह्यू. ओके. नाव आय विल शो यू. आता सपोज याला तुम्हाला टॅग टाईप करत बसण्यापेक्षा जर तुम्हाला लेआउट एडिटर मधनं घ्यायचं असेल, तर इथे बघा, ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल च्या बाजूला ग्राफिकल लेआउट म्हणून टॅब आहे. ठीक आहे. या टॅबला आपण क्लिक केलं. या टॅबला क्लिक केल्यानंतर ना बघा, आता इथे तुम्हाला लिस्ट ऑफ कॉम्पोनंट्स दाखवतात. ठीक आहे. हे तुम्हाला टेक्स्ट व्ह्यू दिसतोय. हे लार्ज म्हणजे हे टेक्स्ट व्ह्यूच आहे, फक्त लार्ज साईज, मीडियम साईज, स्मॉल साईज आहे. ठीक आहे. आता सपोज आपण मीडियम साईजचा टेक्स्ट व्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे, तर काय करा, फक्त याला ड्रॅग अँड ड्रॉप करा. ठीक आहे. ओके. ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर ना बघा, आता जर मी याला डबल क्लिक केला तर डायरेक्टली बघा याच्यासाठी हा टॅग इथे ऍड झालाय. एक्सएमएल फाईल मध्ये ऑटोमॅटिकली त्या टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंटचा टॅग तुम्हाला तिथे ओपन झालेला दिसतोय. ओके. आता याच्यातल्या काही ऍट्रिब्यूट्सच्या व्हॅल्यूज आपण समजून घेऊयात. ठीक आहे. Now see here, Android colon ID property. Now what this Android colon ID property indicates?
It indicates that now this is a new component. Okay, so add this component to your r.java file. ॲट द रेट प्लस आय डी जे काही इथं दिसतं तुम्हाला, याचा मिनिंग काय आहे की दिस इज अ न्यू रिसोर्स, नाव मॅक दिस रिसोर्स एंट्री इन आर डॉट जावा फाईल. ठीक आहे, हे तुम्ही बदलू शकता. ओके, आता इथे टेक्स्ट व्ह्यू 1 दिलंय म्हणजे हे टेक्स्ट व्ह्यू 1च असावं असं काही, यू कॅन चेंज इट. त्यानंतर ना बघा, तुम्हाला अँड्रॉइड कोलन लेआउट अंडरस्कोर विड्थ म्हणून दिसतंय. ओके, नाव दिस विड्थ अँड हाईट प्रॉपर्टी, दिस इंडिकेट्स द विड्थ अँड हाईट ऑफ युअर कॉम्पोनंट. ठीक आहे, आता बघा या लेआउट अंडरस्कोर विड्थला आपण काय व्हॅल्यू सेट करू शकतो. वी कॅन सेट द व्हॅल्यू ॲज wrap underscore content, match underscore content, field underscore parent, or even if you can set the size in dp also. dp मध्ये आपण एक साईज सेट करू शकतो. बट सध्या किंवा मॅच रॅप कंटेंट मीन्स व्हॉट, की तुमच्या कॉम्पोनंटचा जेवढं काही टेक्स्ट असेल तेवढीच त्या कॉम्पोनंटची साईज बनवा. आणि मॅच पॅरेंट म्हणजे काय, आता बघा, नीट बघा, मी तुम्हाला ग्राफिकल लेआउट मधून हा कॉम्पोनंट दाखवते. हा कॉम्पोनंट एवढंच दिसते, स्क्रीनची हॉरिझॉन्टॅलिटी एवढी आहे, बरोबर. मला काय करायचंय, मला असं म्हणायचंय की माझ्या जेवढी विड्थ असेल तेवढी कंप्लीट विड्थ माझ्या या कॉम्पोनंटची प्रॉपर्टी कशा सेट करेन, मॅच अँड पॅरेंटला इन्स्टा रॅप कंटेंट मॅच अंडरस्कोर पॅरेंट. फॉर एक्झाम्पल बघा, बोलून दाखवते तुम्हाला. काय केली मी व्हॅल्यू याची, मॅच अंडरस्कोर पॅरेंट. आता लगेच ग्राफिकल लेआउट तुम्हाला ही वेळ एवढी एक्सपांड झाली, गेटिंग द डिफरन्स. हे बघा मॅच पॅरेंट कळालं का. Yes. मॅच जेव्हा तुमची स्क्रीन, हा, जेवढा स्क्रीन साईज असेल तेवढी वेळ तुम्हाला भेटावी. ओके, मॅच पॅरेंट. ओके, टेक्स्ट दिसतो ना, दिस इज दॅट विल बी ऑन युअर एक्झाम्पल. ठीक आहे, एंटर स्टुडंट नेम. ओके, दिस इज व्हॉट युअर टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंट. आता हे टेक्स्ट व्ह्यू कॉम्पोनंट घेतल्यानंतर नेक्स्ट सपोज आता मला काय करायचंय, नाव आय वॉन्ट टेक्स्ट फील्ड. ओके, मला आता कुठला कॉम्पोनंट हवाय, टेक्स्ट फील्ड. त्या टेक्स्ट फील्ड मधनं मला काय एंड करायचंय, नेम. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू यूज a text component. टेक्स्ट फील्ड म्हणजे एंड्रॉइड मध्ये काय आहे, टेक्स्ट. सो यू कॅन राईट हिअर टेक्स्ट किंवा मधून तुम्ही ड्रॉप करू, you can get टेक्स्ट. ओके, आता लक्षात घ्या, एडिट मध्ये आपण जे कॉम्पोनंट्स घेऊ त्याला एक कॉमन प्रॉपर्टी कंपल्सरी पाहिजे, because ID property uniquely identifies the component. Okay, with your application. नंतर प्रत्येक कंपोनंटला कंपल्सरी विड्थ आणि हाईट असायलाच पाहिजे. Okay, these are compulsory things. So
now Android code ID is equal to, okay, काय द्यायचं आपण plus ID. Okay, at the rate plus ID slash आता स्कोर मी याचं नाव दिलं T1. ओके, नेक्स्ट म्हणलं की layout underscore width आणि layout underscore height. So Android colon layout underscore width is equal to, again I'm supposed to apply the width as wrap content. Okay, and then Android colon layout underscore height equal to wrap content. ठीक आहे, सो मॅच पॅरेंट द्या आणि हाईट wrap content. Wait. ओके, विड्थ मॅच अंडरस्कोर पॅरेंट आणि हाईट देऊयात आपण रॅप अंडरस्कोर कंटेंट. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपण ज्यावेळेस टॅक्स फील्ड देतो, आता सपोज आपल्याला काय म्हणायचंय, वी वॉन्ट टू गिव्ह हिंट टू युजर. आपल्याला सपोज युजर द्यायचे की या टेक्स्ट मध्ये युजरनी कसला डेटा एंटर करायला पाहिजे. ओके, सो फॉर दॅट पर्पज युअर एडिट टेक्स्ट component is having hint property. The hint property आपण text करू शकतो. ओके, so you can type here Android colon hint is equal to म्हणजे सपोज आता तुम्हाला इंडिकेट करायचं की हा टेक्स्ट फील्ड मी नेम ऑफ स्टुडंट इनपुट घेण्यासाठी वापरते. ठीक आहे, सो यू कॅन प्रोव्हाइड Android colon hint. त्यानंतर ना बघा आता सपोज तुम्हाला असं इंडिकेट करायचं की युजरनी या टेक्स्ट बॉक्स मध्ये फक्त आणि फक्त टेक्स्टच इनपुट करायला पाहिजे, किंवा एखादा टेक्स्ट फील्ड तुम्ही घेताय आणि त्यामध्ये युजरनी फक्त आणि फक्त नंबरच इनपुट द्यायला पाहिजे. राईट, असं जर आपल्याला गेट करायचं असेल तर टेक्स्ट प्रॉपर्टी म्हणून की ओके, इनपुट टाइप नंबर टेक्स्ट वर्ड इनपुट देऊ. हा टेक्स्ट फील्ड मध्ये टेक्स्ट इनपुट आहे. राईट, सो हाऊ आय कॅन राईट हियर Android colon okay is equal to text. ठीक आहे, हा झाला सेकंड कंपोनेंट. ठीक आहे, मग असंच मला आणखीन एक काम आहे. सपोज मार्क्स, मग परत एडिट टेक्स्ट घ्यायचंय की सपोज एंटर स्टुडंट पर्सेंटेज. ठीक आहे, सपोज आपण पर्सेंटेज इनपुट घ्यायचं असेल आपल्याला, सो अगदी यूज टेक्स्ट. राईट, सपोज मी वरचाच टेक्स्ट व्ह्यू आणि टेक्स्ट कॉपी करते, फक्त व्हॅल्यू चेंज करूयात. ओके, मी टेक्स्ट व्ह्यू कॉपी केला, टेक्स्ट व्ह्यू कॉपी केला, पण लक्षात घ्या आयडी. राईट, सो सपोज याचा टेक्स्ट व्ह्यू 2. ठीक आहे, त्यानंतर स्टुडंट नेमच्या जागी तुम्हाला काय दाखवायचं इथे, सपोज एंटर मार्क्स हिअर. राईट, असं काहीतरी तुम्हाला डिस्प्ले करायचंय. त्यानंतर ना हा तुमचा सेकंड एडिट टेक्स्ट आहे. राईट, सो याचा आयडी सपोज आपण ET2 म्हणून घेतला. बाकीचं हिंट परत मला चेंज करायची सपोज. ओके, सपोज मी म्हंटल गिव्ह पर्सेंटेज. ठीक आहे, आणि परत मी काय घेतलं इनपुट टाईप. आता इनपुट टाईप मला टेक्स्ट ठेवून चालेल का, नाही, मला पर्सेंटेज घ्यायचे. राईट, सो पर्सेंटेज साठी माझं इनपुट टाईप काय असेल, इट इज नंबर. ओके, इनपुट टाईप काय असेल, नंबर. ठीक आहे, सो लक्षात घ्या आता 2 टेक्स्ट व्ह्यू झाले, 2 एडिट टेक्स्ट झाले. ठीक आहे, आणि आता सपोज मला एक बटन हवं. ओके, समथिंग. ठीक आहे,
आता हे डिस्प्ले करण्यासाठी म्हणून कुठला कॉम्पोनंट यूज होते, कॅन यू बटन. सो ठीक आहे. देन Android ID is equal to plus ID slash submit to begin. Okay. So this is right. Suppose this is a rough country. ठीक आहे. राईट, म्हणजे बटनवरती काहीतरी स्क्रीन डिस्प्ले करायची. सो फॉर दॅट पर्पज यू आर हॅव्हिंग अँड्रॉइड कोलन टेक्स्ट प्रॉपर्टी. ओके, प्रॉपर्टी वापरा. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट इज इक्वल टू. आता सपोज किती करायची, सपोज सपोज मी सेव्ह डेटा म्हणून काहीतरी एक्सट्रीम दिली. ओके, नाव दिस इज माय डिझायनिंग पार्ट कंप्लीट. सपोज मी तुम्हाला टोटल जास्त तर कोडिंग दाखवू शकतो बेसिक प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे, आता मी फक्त तुम्हाला सांगते की सपोज बटनला क्लिक केल्यानंतर मला काहीतरी डिस्प्ले करायचंय. आय वॉन्ट टू शो समथिंग. ओके, आता लक्षात घ्या, एक ऑन क्लिक नावाची प्रॉपर्टी असते. ठीक आहे, आपली प्रॉपर्टी ऑन क्लिक. ऑन क्लिक प्रॉपर्टीला आपण कुठे यूज करतो, we are assigning a function name. Okay, that function name we are going to supply to our main activity or sum. ठीक आहे, सो एक्सेल दाखवतो. Android कोलन ऑन क्लिक. या ऑन क्लिकला डबल अप्लाय करा. हे म्हणजे काय असायला पाहिजे, दिस इज द फंक्शन नेम दॅट गोइंग टू अप्लाय इन मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल. आता फॉर एक्झाम्पल मेन ऍक्टिव्हिटी डॉट डिस्प्ले नावाचं डिफाईन करणार आहे. राईट, तर ते फंक्शन नेम फक्त इथे अप्लाय करा. जस्ट राईट डिस्प्ले, डोंट प्रोव्हाइड फंक्शन सिम्बॉल. फंक्शन काही द्यायचं नाही, फक्त फंक्शन नेम. ओके, सेव्ह दिस. ठीक आहे, आता याचं डिझायनिंग कसं दिसतं, यू कॅन सी हिअर द डिझाइनिंग. ओके, या डिझाइनिंग मध्ये स्टुडंट नेम आलंय. राईट, एक लेबल आला, त्या खाली आपण नेम ऑफ स्टुडंट, मार्क्स इयर म्हणून दुसरा आपला लेबल घेतला. त्यानंतर आपण घेऊ पर्सेंटेज. आणि आता सेव्ह डेटा बटनला क्लिक केल्यानंतर मला काही डिस्प्ले करायचंय. राईट, दिस इज द डिझायनिंग पार्ट दॅट इज ओव्हर नाव. ठीक आहे, हा झाला माझा डिझायनिंगचा पार्ट. बघा, मी काय म्हंटल की आपल्याला सेव्ह डेटा बटनला क्लिक केल्यानंतर ना काही डिस्प्ले करायचंय. मेसेज डिस्प्ले करण्यासाठी मेनली आपल्याला अँड्रॉइड मध्ये त्याचा जास्त स्टेटमेंट लिहिते, स्टेटमेंट प्रयत्न करायचा. ठीक आहे, नाव टू युअर मेन डॉट. ठीक आहे, रिक्वायर्ड आहे, दॅट इज नथिंग बट युअर ऑन क्रिएट मेथड. आणि या ऑन क्रिएट मेथड मधले पण व्ह्यू पर्यंतच डेटा कामाचं आहे, बाकीचा सगळा डेटा तुमचा डिलीट.
हे सगळं अनवॉन्टेड कोड मी डिलीट करून टाकते. ओके, दिस इज द ओनली कोड विच इज रिक्वायर्ड. ओके, सी बघा एवढं याच्यामध्ये बघा की ऑन क्रिएट मेथड म्हणजे काय आहे ऍक्च्युली दिस मेथड. मी तुम्हाला सांगितलं आपली अँड्रॉइडची एक म्हणजे काय असते, इट इज ऍक्टिव्हिटी. ओके, सो हियर यू आर हॅव्हिंग अ क्लास विच इज एक्सटेंडिंग फ्रॉम ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. Now, this activity is having life cycle method as on create. म्हणजे काय की ती क्रिएट झाल्यानंतर न काय व्हायला पाहिजे. ओके, सो दॅट इज नथिंग बट ऑन क्रिएट. सो सी या सगळ्या मेथड्स परत आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त ही एक लाईफ सायकल मेथड आहे एवढं लक्षात घ्या. देन there is one main method that is nothing but your set content view method. Okay, now set content view method काय डिफाइन करते. set content view method defines that okay की आपल्या जावा फाईलला कुठली अटॅच करायची. राईट, आता आपण सगळी डिझायनिंग कोणामधनं केली आहे, ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर राईट. दिस इज अ डिझायनिंग फॉर युअर ऍप्लिकेशन. सो सेट कंटेंट आपण काय करणार, आर डॉट लेआउट डॉट ऍक्टिव्हिटी आर डॉट लेआउट डॉट असं का लिहितो आपण, बिकॉज R Java file, okay, it is the main your local resource file. The end of all the resources that you have created. तुम्ही components, ठीक आहे, लेआउट तुम्ही क्रिएट होतात रिसोर्सेस. आता कुठलं घ्यायचंय, ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन. मग हे कोणा अंडर येतं, तुमच्या लेआउट फोल्डर अंडर येतं. बरोबर आहे, म्हणून आपण काय लिहितो तिथे, आर डॉट लेआउट डॉट अंडरस्कोर मेन. Now after this here, now this is the end of on create method. Okay, आपण XML मध्ये हा डेटा नावाचा प्रोव्हाइड केला, नावाची जॉब केली. display. Okay, now this display function is having view as its parameter. सपोज आपण ऍक्च्युअली काय इंडिकेट करतो की डिस्प्ले फंक्शन जो करतोय हा त्या रेफरन्स आहे. बटन करतो व्ह्यू म्हणजे बटन रेफरन्स झाला. ठीक आहे, तो व्ह्यू केला. Now we are the post message. So that's one is called as context. Context म्हणजे काय, हे क्रिएट करतोय त्याच्यावर पाहिजे. बरोबर आहे, मग फर्स्ट पॅरामीटर काय म्हणून दिस. ओके, सेकंड पॅरामीटर आहे टेक्स्ट. सेकंड पॅरामीटर मी क्लिक केल्यानंतर काय पाहिजे. So you can just write a statement here. For example, suppose आपल्याला अलर्ट इज द डेटा करेक्ट. सपोज तुम्ही जो डेटा इनपुट तो करेक्ट आहे की नाही. राईट, सो इज द डेटा करेक्ट.
एडिट टेक्स्ट कंपोनेंट काय, टेक्स्ट व्ह्यू कंपोनेंट काय, @+ आयडी काय प्रकार आहे, लेआउट अंडरस्कोर विड्थ काय प्रकार आहे, लेआउट अंडरस्कोर हाईट काय प्रकार आहे, राईट. हे ऍटलीस्ट एवढं डोक्यात गेलंय. Yes, ma'am. Yes, ओके, ma'am. ठीक आहे. विपुल, तू हे स्टुडिओ वरती ट्राय केलंय, ओपन केलंयस का? हा, करून बघतो आज असं झालं. अच्छा, म्हणजे अजून केलो नाही स्टार्ट सोबत नाही का केलेलं? नाही, स्टार्ट नाही. करून ठेवलाय खाली, केलं नाही. हा, ठीक आहे, स्टार्ट तरी करून ठेवलंस ना? हा. हं? हा, मग फक्त कुठं जाऊन काय करायचं एवढं माहितीये का? हा. हा, ठीक आहे, मग ट्राय करा. पण मला सांगा, हो आता मॅम. इथे जेवढे जण अटेंड करतायत त्या सगळ्यांकडे काहीतरी सेटअप आहे की नाही? एक्लिप्स, ऍटलिस्ट स्टुडिओ और ऍटलिस्ट AIDE ऍप आहे की नाही? टाईप करा. स्टुडिओ आहे गाडेकर. हम्म. उज्ज्वल, अरे ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी ऍटलिस्ट AIDE ऍप तरी इन्स्टॉल करा ना, कमीत कमी. ऍटलिस्ट AIDE ऍप तरी करा, कारण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली याला कंटिन्यू वापरत नाही ना, तोपर्यंत या गोष्टी नाही लक्षात येणार. ठीक आहे. मी आता तुम्हाला हेच सेम AIDE ऍप मधनं दाखवू दे का? हेच सेम थिंग आपण AIDE ऍप मधनं कसं क्रिएट करायचं? मॅम इन्स्टॉल केलाय पण हो, मग तेच म्हणते मी, AIDE ऍप मधनं पण दाखवू दे का पॅरलली? अरे हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. मॅम केलंय पण कसं यूज करता येत नाहीये. हा, तेच तेच मी दाखवते ना, मग थांबा 1-2 मिनिटं. एकच मिनिट. सी, आता हे सेम थिंग आपण AIDE ऍप मधनं कसं क्रिएट करायचं बघा. ओके, यू कॅन ओपन युअर AIDE ऍप. ठीक आहे. AIDE ऍप मध्ये आल्यानंतर ना बघा, व्हॉट यू वॉन्ट टू डू मध्ये आल्यानंतर ना कोड फॉर एक्सपर्ट्स मध्ये जायचं आपण. ओके, यू कॅन गो बॅक कोड फॉर एक्सपर्ट्स. कोड फॉर एक्सपर्ट्स मध्ये आल्यानंतर ना गुगल प्लेच्या अंडर कंटिन्यू फ्री करा. ठीक आहे. ते गेट इट वगैरे डेव्हलपर लायसन्सची काही गरज नाहीये, जस्ट क्लिक ऑन कंटिन्यू फ्री. ठीक आहे. कंटिन्यू फ्री वरती क्लिक केल्यानंतर ना न्यू अँड्रॉइड ऍपला क्लिक करा. नाव हिअर जस्ट प्रोव्हाइड युअर ऍप्लिकेशन नेम. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे पण परत तेच नाव देते, सपोज स्टुडॅम. ठीक आहे. पॅकेज नेम पण सेम ठेवत चला. ठीक आहे. स्टूड एम, सॉरी, पॅकेज नेम शुड बी स्मॉल लेटर्स. सो पॅकेज नेम सुद्धा मी स्टुडॅम केलं. ठीक आहे. त्यानंतर क्रिएट बटनला क्लिक करा. क्रिएट बटनला क्लिक केलात की बघा इथे पण परत सेम तुमच्या 2 फाईल्स आल्या. एक तुमची मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा आणि दुसरी तुमची मेन डॉट XML फाईल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सुद्धा तुमचा डिफॉल्ट टेक्स्ट व्ह्यू नावाचा कंपोनेंट आलाय. आता हा मला नकोय, हा मी डिलीट करते. ओके, नाव इन्स्टेड ऑफ दिस व्हॉट आय वॉन्ट इज, एक मिनिट, हे मी डिलीट केलं. ठीक आहे. ओके,
आता इथे पण मला परत बघा सेम तसंच ऍड करायचंय, राईट. सो यू कॅन यूज युअर टेक्स्ट व्ह्यू. देन मेन प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली मी 3 घ्यायला पाहिजेत आपण. एक अँड्रॉइड कोलन आयडी, ओके, असाइन व्हॅल्यू ॲज @+ ID, okay, then slash, and suppose here I'm providing the ID name as TV1, okay. Then next property, Android colon layout underscore width is equal to, ठीक आहे. सपोज आपण काय देतोय, मॅच पॅरेंट, ठीक आहे. त्यानंतर Android colon layout underscore height is equal to wrap content, ठीक आहे. त्यानंतर ना याला तुम्हाला टेक्स्ट द्यायचंय. सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट इज इक्वल टू, ठीक आहे, एंटर स्टुडंट नेम, ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हाइड क्लोजिंग टॅग, ठीक आहे. सो हा झाला माझा एक टेक्स्ट व्ह्यू. दुसरा कंपोनेंट घ्यायचा मला एडिट टेक्स्ट, ओके. अगेन प्रोव्हाइड द प्रॉपर्टीज Android colon ID is equal to @+ ID, okay, slash, then suppose the name is 81, okay. त्यानंतर Android colon layout underscore width is equal to, again you can provide the values as match parent, sorry, okay. Then Android colon layout underscore height is equal to wrap content, okay. Then we should provide the input type here, okay. So Android colon input type is equal to text, okay. Then provide the closing tag, okay. हे झालं एक टेक्स्ट व्ह्यू, एक एडिट टेक्स्ट. असंच सेम परत तुम्हाला दुसरे 2 टेक्स्ट व्ह्यू आणि एडिट टेक्स्ट घ्यायचे, ठीक आहे. कंप्लीट टायपिंग करायची असेल करा किंवा सरळ कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करा. कॉपी पेस्ट करायला वेळ लागतो, राहू द्या, टायपिंगच करते मी त्यापेक्षा, ठीक आहे. परत एक कंपोनेंट टेक्स्ट व्ह्यू, अगेन टॅग Android colon ID is equal to @+ ID slash, okay, TV2, then Android colon layout underscore width is equal to, okay, match parent, then
Android colon layout underscore height is equal to wrap content. ठीक आहे. त्यानंतर ना परत सपोज याला आपण काही टेक्स्ट सेट करतोय. सो अँड्रॉइड कोलन टेक्स्ट इज इक्वल टू ओके एंटर percentage. ठीक है. So this is here another text view, and now we want another edit text. Edit text. Again supply the three main attributes Android colon id is equal to @ plus id slash okay et2, then Android colon layout underscore width is equal to match parent. Okay, then Android colon layout underscore height is equal to wrap content. Okay, then Android colon input type. Okay, now what we want here, we want the input type as number. Okay, so input type, yeah, input type is equal to number. Okay, then this is a closing of edit text. Okay, don't text view, don't edit text झाले. Now again we want a button here. Okay, so here you can use button. Okay, then again Android colon id is equal to @ plus id okay slash bt1. Okay, then again we are going to supply the width and height. So Android colon layout underscore, just a minute, layout underscore width is equal to wrap content. Okay, then Android colon layout underscore height is equal to wrap content. ठीक आहे. त्यानंतर ना Android colon टेक्स्ट. आता आपल्याला बटनचं कॅप्शन द्यायचं म्हणून आपण कुठली प्रॉपर्टी घेतली, Android colon टेक्स्ट. सो सपोज सेव्ह डेटा, दिस इज युअर कॅप्शन, राईट. आणि आपल्याला बटनला क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल करायचं डिस्प्ले नावाचं, राईट. म्हणून आपण काय घेणार, Android colon on click is equal to then double quote provide the function name. So what's my function name? It's display, right? So this is what here all the components. ठीक आहे. आता बघा मी या AID ऍप मध्ये लेआउट येऊन बदलला नाही. का नाही बदलला? कारण या AID ऍप मध्ये बाय डिफॉल्ट तो काय करतोय, तुमचा लिनियर लेआउटच घेतोय, राईट. आणि लिनियर लेआउट बाय डिफॉल्ट ओरिएंटेशन व्हर्टिकलच आहे. त्यामुळे इथं मी काही लेआउट बदलत बसले नाही. पण तेच आपण जर स्टुडिओ किंवा इक्लिप्स मध्ये वर्क करत असो तर तिथे आपल्याला लेआउट चेंज करावा लागतो. ओके, ना सी बटनला क्लिक केल्यानंतर आपण कुठलं फंक्शन कॉल केलंय, डिस्प्ले नावाचं, राईट. मग हे डिस्प्ले फंक्शन आता आपल्याला आपल्या मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा मध्ये सप्लाय करावं लागेल. सप्लाय द फंक्शन बिलो your on create method. So now just provide a function public void
display. Okay, and now this is having the parameter as view. Okay, so view v. Then now इथे आपल्याला काय डिस्प्ले करायचंय, टोस्ट डिस्प्ले करायचं. सो टोस्ट डॉट mactext. Okay, this is your function name, toast dot mactext. Okay, now this method is having three parameters. First one is your context value पण this द्यायची, comma second parameter आपल्याला द्यायचे string. Okay, say what string you want to display. Suppose is data correct. Okay, this is a string that I want to display. Then comma third parameter is nothing but for how much time you want to display the toast, right? So toast तुम्हाला किती वेळ डिस्प्ले करायचं. So toast dot length underscore long. Okay, after this close the mactext method. आणि परत बघा, हे टेक्स्ट क्रिएट झाल्यानंतर ना आपल्याला परत या मेथडला शो करायचंय. सो जस्ट नाव कॉल द शो मेथड. ओके, ऍट द एंड प्रोव्हाइड सेमी कोलन. ओके, सिम्पल. आता AID ऍप मधनं मला हा माझा प्रोजेक्ट रन करायचा. सो सिम्पली जस्ट क्लिक ऑन दिस ट्रायंगल, दॅट्स इट. अरे सेकंड ऍप कुठून आलं, एक मिनिट. Wait a minute, I will firstly open the app that we have created right now. एक मिनिट, हे दुसरं ऍप इन्स्टॉल होतंय, एक सेकंड. अरे, why it is installing second app itself? Just a minute.
See, error दाखवते. There was an error for parsing the package. Means it was showing a problem for edit text. Now, why it was showing a problem? एक मिनिट, या ॲपमध्ये एडिट टेक्स्टला काहीतरी एरर दाखवते. हा एरर मी थोडासा बघून मग मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते. मी एक काम करते, AID वरती मी स्वतः करून त्याचं रेकॉर्डिंग करून मग मी तुम्हाला अपलोड करते. ठीक आहे, AID ॲपचं. सो वी विल स्टॉप हिअर. तुम्हाला इक्लिप्सचा जो काही मी करून दाखवला तो फोल्डर मी तुम्हाला आता क्लासरूमला अपलोड करते. ओके, विल स्टॉप हिअर. Okay, fine. You can left now. Let us start now. Okay. So is the screen visible? Yes, sir. Okay. Now here, now we are going to start our third chapter, that is UI components and layouts. Now see here, in this chapter, what we are going to learn is what is UI, okay, how your UI is constituted, then what are the different layouts that we are using in Android, okay. लेआउट्स म्हणजेच आपल्याला जसे AJP मध्ये कंटेनर्स होते, ठीक आहे. सो डिफरंट टाइप्स ऑफ लेआउट्स कुठले आहेत, हाऊ युअर UI इज फॉर्म्ड, युअर UI कंटेन्स हाऊ मेनी नंबर ऑफ फाइल्स, याच्या मेन फाइल्स कुठल्या, ठीक आहे. हे सगळं आपण या थर्ड चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. सो नाउ लेट अस स्टार्ट विथ the first point, that is nothing but introduction to UI. So see here, this interface for an Android app, it is built a hierarchy of layout and widgets. Okay? That means what? See, जर AJP मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती components एक hierarchy structure. Okay? So in the same way, in Android also we have the hierarchy structure. Now see, for an Android, whenever we are going to create an UI, okay, hierarchy contains mainly the layout and the components and layout nothing but your view groups. Okay, the layouts are nothing but view group objects. These are layers that control how and will be placed on your UI script. जसं तुम्हाला माहिती ज्यामध्ये आपण टाइप्स ऑफ लेआउट्स बघितले, राईट. लेआउट्स येतात, लेआउट्स आर यूज्ड for positioning your components on the screen. Right? We are using layouts to put your components on the screen, right? In Android, we are
calling it as the view group. Okay, so layout म्हणजे Android मध्ये आपण त्यांना काय म्हणतो, view groups. The layouts, the view group objects, okay, they control how your child views are positioned on the screen. And see here in Android, the widgets are nothing but the view objects, UI components. For example, we are having buttons, edit text, okay. Such type of components are nothing but what? Widgets. म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या, AJP मध्ये म्हणजे जावा मध्ये आपण ज्याला कॉम्पोनंट म्हणतो त्यालाच आपण अँड्रॉइड मध्ये व्ह्यू असं म्हणतो. Okay, so view, it is a super class, you can say, for all the components of your Android. Android मध्ये जेवढे काही components असतील त्याचा super class कोण? View. Okay, so your view, it is a super class for all the components in Android. And here view group is nothing but what? The layout. Okay, now see here what will be your directory structure. At the top we are having any view group. Okay, topmost काय असेल? एक view group असेल. Then your view group may contain again internally any another layout, that is any another view group, and the number of views. Okay, म्हणजे लक्षात घ्या, आपण अँड्रॉइड मध्ये जी काही UI स्क्रीन जी काही आपण डिझाईन करणार आहोत, ओके, ती डिझाईन करताना लक्षात घ्या टॉपमोस्टला XML फाईल जी काही असते आपली activity_main.xml, that XML फाईल फर्स्टली कंटेन्स युअर लेआउट. ठीक आहे, ती XML फाईल फर्स्टली काय कंटेन करते? दॅट लेआउट यू आर हॅव्हिंग द नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. टॉपमोस्टला काय पाहिजे? लेआउट पाहिजे. सो दिस डायरेक्टरी स्ट्रक्चर विल शो यू at the topmost we are having a view group. This view group is nothing but any layout. Okay, then this view group again internally may contain any another view group or it may contain the number of views. Okay, इथे लक्षात घ्या view म्हणजे काय? Component. It may be your button, it may be your edit text. Edit text म्हणजेच आपला जावा मधला टेक्स्ट फील्ड टेक्स्ट एरिया. ठीक आहे, त्यालाच अँड्रॉइड मध्ये काय म्हणतात? एडिट टेक्स्ट. Okay, then we can have checkbox, we can have radio buttons. Okay, so such type of components are called as what? View. Actually view ची definition काय आहे? View, it is a rectangular component. Okay, it is a rectangular component. लक्षात घ्या, इथेही जे काही तुमचे कॉम्पोनंट्स असतील त्यांचा बेसिक डिस्प्ले एरिया जो काही असतो तो कसा असतो? रेक्टँग्युलरच असतो. ओके, सो सी हियर your widgets are nothing but the view objects, okay, and the UI components such as buttons, text boxes. Now see, Android provides the XML vocabulary for your view group and the view classes. So most of your UI is defined in XML files. Okay, see, मी तुम्हाला Android start केल्यापासून सांगते. Okay, when we are saying that a particular Android app's one screen, okay, that one UI screen is actually made up of the two files. Okay, the two files are nothing but what? One is your Java file and the another one is your XML file. Java file does what? It does the coding related part, the event handling related parts. And the XML file we are using actually for designing your UI screen. ठीक आहे, आपण डिझायनिंग साठी काय वापरतो? XML. सो लक्षात घ्या, डिझाईन करणे म्हणजे काय? तर कुठले कॉम्पोनंट्स वापरायचे, कुठल्या ठिकाणी प्लेस करायचे. Right, this is nothing but the designing part. Right? So for each and every view we are having XML tags. ठीक आहे, तर XML फाईल मध्ये तुम्हाला माहिती नंबर ऑफ टॅग्स असतात. राईट, तर तिथे टॅग्स लेआउट साठी टॅग्स आहेत, तुमच्याकडे नंबर ऑफ कॉम्पोनंट साठी सुद्धा टॅग्स आहेत. सो Android provides an XML vocabulary for view group and view classes. Okay, so
most of your UI is defined in XML files. The layout can decide with the help of layout editor. See, आता तुम्हाला बघी मी तुम्हाला दाखवलं होतं पाठीमागे इक्लिप्स दाखवलं होतं, राईट? इक्लिप्स दाखवताना बघा, whenever we are having a particular XML file, XML फाईलचा एक कोडिंग रिलेटेड पार्ट असतो, राईट? आणि दुसरा आणखीन एक पार्ट काय असतो, तर you are having one layout editor window with the facility of drag and drop. जिथे तुम्ही काय करू शकता, तुमचे कंपोनेंट्स ड्रॅग अँड ड्रॉप करून डायरेक्टली पास करू शकता. Now, whenever you are using a editor, keep in mind the layout editor itself writes the XML for you in the background. ठीक आहे, जसं जसं ड्रॉप कराल कंपोनेंट तसं तसं त्याचा कोड ऑटोमॅटिकली लेआउट एडिटर काय करतो, तुमच्या XML ला राईट करतो. ओके, so this is just a small introduction of what your UI. So keep in mind, in Android, whenever we're saying that we are designing a user interface, that time your user interface is made up of the view group and views. Okay, here the view group is nothing but the layouts and widgets are nothing but your views. Views are nothing components. Now see the next point, that is nothing but control flow. Now here control flow is nothing, हे control flow म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. तर काय आहे, आपण एखादं अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये म्हणा किंवा इक्लिप्स मध्ये म्हणा प्रोजेक्ट कसा क्रिएट करतो, दॅट इज नथिंग बट द कंट्रोल फ्लो, राईट? अँड आय हॅव एक्सप्लेन यू दीज द टू थिंग्स. मी तुम्हाला इक्लिप्स मध्ये पण दाखवलंय आणि स्टुडिओचं सुद्धा एक्सप्लेन केलं होतं. नाउ लेट अस रिपीट इट अगेन. ओके, सो नाउ सी हियर the steps in the control flow of an Android application is as given below. So what is your first step? Now whenever we are having your Android Studio, okay, whenever you're going to click on the Android Studio icon, it just firstly the welcome screen. Okay, so click the Android Studio icon. Now in the welcome to Android Studio window, click on start a new studio project, right? See, आपण अँड्रॉइड स्टुडिओच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर ना आपल्याला हा असा विंडो येतो. हा विंडो आल्यानंतर ना फर्स्टली आपल्याला काय करायचंय, स्टार्ट अ न्यू अँड्रॉइड प्रोजेक्टला क्लिक करायचं. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. अँड व्हॉट इज युअर सेकंड स्टेप? सपोज आता कधी कधी काय होतं की अँड्रॉइड स्टुडिओ ओपन केल्यानंतर ना डायरेक्टली असं स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट नाही आलं, डायरेक्टली तुमचा स्टुडिओचा मेन विंडो ओपन झाला. नाउ दिस हॅपन्स व्हेन, हे कधी होतं, जर समजा ऑलरेडी आपण अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये एखादा प्रोजेक्ट क्रिएट केलाय आणि त्याला आपण प्रॉपरली क्लोज न करताच डायरेक्टली आपण स्टुडिओला क्लोज केलं, अशा वेळेस काय होईल, तुम्हाला डायरेक्टली तुमचा स्टुडिओचा मेन विंडो ओपन होईल, वेलकम स्क्रीन येणारच नाही. नाउ ॲट दॅट टाइम इफ यू विश टू क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट, देन हाऊ यू कॅन क्रिएट? You can go to the file menu. Now within the file menu you can click on new and then click on the new project. Okay, and anyhow you're going to create a new project. Now whenever you're going to create a new project, you will get the second window. Okay, now the second window will be open where you people are going to supply the application name. Now keep in mind, whenever we are going to supply the application name, please do not provide spaces within your application name. Okay, because the white spaces are not allowed. Just provide the application name, then type secondly the company domain. Now see here, the company domain is mainly used to identify your app. कंपनी डोमेन मेनली कशासाठी यूज केलं, आपला युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी. कुठे? प्ले स्टोर वरती. आता बघा तुम्ही बघता प्ले स्टोर वरती बरेच अँड्रॉइड ऍप्लिकेशनचे नाव एक्झॅक्टली सेम असतात. देन हाऊ युअर प्ले स्टोर आयडेंटिफाईज द ऍप्स सेपरेटली. तुमचा प्ले स्टोर त्या दोन्ही ऍप्सला सेपरेटली कसं काय आयडेंटिफाय करतो? दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ युअर डोमेन. ठीक आहे, सो keep in mind the company domain, it is used to uniquely identify the app. Okay, so two apps
the same application name will have different company domain. Okay. Now, again, keep in mind the company domain is written in reverse. Okay. Just a minute. The company domain is written in reverse. Okay. So see here, first we are just going to supply the company application name, then the company domain. कंपनी डोमेन देताना लक्षात घ्या तुम्ही जे काही ऍप्लिकेशन नेम देताल ओके सेम त्याच ऍज अ पॅकेज नेम म्हणून क्रिएट होतं ओके सो you're going to supply application name company domain and then you're going to supply where your project should be created ठीक आहे तो by default location घेतो तो as it is राहू द्या then you're going to click on the next button okay what is your third step after providing your domain and application name now the third thing is what now we are going to define the target android devices okay so after that you will see a target android devices select the particular and target android device that means whether you are going to create this android application for phone and tablet whether you are going to create it for wearable os whether you are going to create for TV ठीक आहे आपण कोणसाठी क्रिएट करतोय तो टिक बॉक्स क्लिक करा then supply your minimum SDK version okay then again you are going to click on the next button now after that you will see one window where we are going to select the particular activity okay now keep in see here you are having number of activities okay आपण आपलं अँड्रॉइड ऍप्लिकेशन डिझाईन आपल्याला आपलं यूआय डिफाईन करायचं राईट सो वी आर गोइंग टू सिलेक्ट व्हॉट दॅट एम्प्टी ऍक्टिव्हिटी पण आता समजा जर आपल्याला गुगल मॅप बेस्ड एखादं हे करायचं स्क्रीन डिझाईन करायची आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गुगल मॅप ऍक्टिव्हिटी देईल ओके आता आपण एम्प्टी ऍक्टिव्हिटी सिलेक्ट देन अगेन क्लिक ऑन द नेक्स्ट ओके there will be again the new window will be open where you are now going to supply the activity name and the layout name. Now keep in mind the activity name is nothing but the .java file name and the layout name is nothing but the XML file name. By default, it will give you the activity name as main activity and the layout name as activity underscore main. हे चेंज केला तरी काही फरक पडत नाही बट फक्त एक गोष्ट लक्षात घ्या कसं असतं ज्या वेळेस आपण हे ऍक्टिव्हिटी नेम लेआउट नेम चेंज करतो ठीक आहे याच्या सोबत आणखीन एक तुमची फाईल असते दॅट इज नथिंग बट युअर अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल ही फाईल ऑटोमॅटिकली जनरेट होते ही फाईल ऑटोमॅटिकली जनरेट होताना ते काय करतं बाय डिफॉल्ट तुमचं याच नावाने ते कन्सिडर करतं मेन ऍक्टिव्हिटी आणि ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन मग अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल ला कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला थोडा बहुत चेंज करावा लागतो मग ठीक आहे त्यामुळे लक्षात घ्या हे फर्स्ट यूआय स्क्रीनचं ऍज इट इज डिफॉल्ट ठेवलं तर काही बिघडत नाही सो कीप द ऍक्टिव्हिटी नेम अँड लेआउट नेम ऍज इट इज डोंट चेंज इट ओके अँड नाव फायनली यू आर गोइंग टू क्लिक ऑन फिनिश okay so this is a control flow for creating a new Android application. Actually already घेतलेलं होतं म्हणून मी थोडंसं फास्ट सांगितलं. Now see here, we will see what your Android Studio screen actually contains. Just a minute. Okay. Is the screen visible clearly? Yes, ma'am. Yes, ma'am. Now see here, this is Android Studio screen window elements. Now we are going to see what your Android Studio screen is actually made up of. The Android Studio screen चे parts काय काय आहेत ठीक आहे ते आपण आता बघणार आहोत.
Now see, this is your main menu bar, okay, where we are seeing the number of menus like file, edit, view, navigate, code, analyze, okay. Then we are having the editor tabs like this, where actually we are seeing the two main files which are opened, that is nothing but your main activity.java and activity underscore main.xml. हा एडिटर टॅब्स म्हणजे काय, तर आपण एडिट एखादी फाईल एडिट करण्यासाठी त्याला क्लिक करू, त्या टॅबला क्लिक करतो. ओके, सो दीज आर युअर एडिटर टॅब्स. देन दिस इज अ नेव्हिगेशन बार which will show you the currently open files complete path from its root directory. Okay, so that is what your navigation bar. Then we are having, see here, this is your toolbar. Now this toolbar is containing the tools, okay, the shortcuts for doing the activities easily, right? मग आता ह्या टूलबार वरती काय काय असेल, तुमचे कट, कॉपी, पेस्ट, ठीक आहे. त्यानंतर आपण अँड्रॉइड ऍप्लिकेशनला रन करतो, रन, डिबग, एव्हीडी आपण क्रिएट करतो. सो एव्हीडी मॅनेजर, एसडीके मॅनेजर, सेटिंग्स, help, such things are contained in your, and this is your editor window where I go to edit the code. काय करतो, कोड लिहितात, ओके, याचे मार्किंग्स असतात. Then to this left side we are having this again one ruler type line. This is nothing but, then we are having project tool window. This is your project tool window, okay. Then these are the number of tool buttons, and this is the status bar, okay. Now let us see one by one what is the work of your all these parts. We are having the editor. Okay, what is the work of this editor? Primary purpose of any IDE is to what, is to allow code editing. Okay, so now here in Android Studio also we are having the editor window that allows users to edit files in Android Studio. Okay, now this editor window is located at the center of your IDE. This is what your editor. And we have better is actually used to convey information about the code. Okay, perhaps the most obvious feature of the gutter is that small swatches and image icons are displayed there alongside corresponding lines of code that refer to those visual resources. The gutter is also used to set the breakpoints, facilitate the code foldings, and display the scope indicators. Actually लक्षात घ्या, हे गटर वगैरे म्हणजे काय आहे, तर ते ऍक्च्युली आपण ज्यावेळेस कोड टाईप करतो तो इंडिकेट करतो की इथे न्यू फंक्शन स्टार्ट झालं, ठीक आहे, या लाईनला एरर येतोय. So it will show you some different image icons. Okay, so this is what your gutter. Then you are having the ruler bar, marker bar. Okay, now what is the use of this marker bar? Now marker bar is located to the right side of your editor. Okay, it is used to indicate the important lines in your source files. For example, the marker bar highlights warnings, the compiler, okay, in your Java or XML files.
It also shows you the uncommitted changes, search results, and the location of bookmarks. Okay, but see, marker barला आपल्याला scroll करता येत नाही. Okay, now next टूल बटन्स. आता टूल बटन्स म्हणजे काय बघा, हे इथे बघा तुम्हाला नंबर ऑफ टूल्स दिसत आहेत. दीज आर युअर टूल बटन्स. या टूल बटन्स मध्ये बघा इकडे तुम्हाला काही टूल स्ट्रक्चर्स दिसत आहेत. Here you are seeing a project. Then the second one is structure. Then you are having build variants, favorites, to do, Android, terminal, messages. त्यानंतर इथं परत अजून आपल्याला इव्हेंट लॉग. All these are your tool buttons. Okay. Now, what is a the tool buttons? पहिला main tool button, that is a project. Okay. Now, whenever you're going to click on that project tool button, it will open the project tool window. Now, what this project tool window is actually used for? See here, project tool window. It is the most useful navigation tool window because it combines the wide scope with relatively easy access. थोडक्यात सांगायचं झालं तर लक्षात घ्या, आपण जेव्हा एखादं अँड्रॉइड ऍप्लिकेशन डिझाईन करतो त्याच्यासोबत तुमचा ग्रॅडल काय करतो? ग्रॅडल हा काय आहे? बिल्ड टूल आहे, ऑटोमॅटिक बिल्ड टूल, जो की काय करतो, तुम्ही जे काही अँड्रॉइड ऍप्लिकेशन डिझाईन करताय त्याच्यासोबत नंबर ऑफ डिरेक्टरीज आणि नंबर ऑफ फाईल जनरेट करतो. दॅट इज अ टिपिकल डिरेक्टरी स्ट्रक्चर. ठीक आहे. सो जो काही टिपिकल डिरेक्टरी स्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे त्याला आपण वेगवेगळ्या व्ह्यू मध्ये बघू शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही विंडोज एक्सप्लोररला बघता ना तुम्ही लिस्ट व्ह्यू, लार्ज आयकॉन्स, स्मॉल आयकॉन्स, तसे त्याचे डिफरंट व्ह्यू स्ट्रक्चर्स असते. तसंच सेम आपला अँड्रॉइड ऍप्लिकेशन नंबर ऑफ व्ह्यूज. ओके. of your tool wheel. Okay, main modes आहे. ते main modes कुठले बघा? प्रोजेक्ट, पॅकेजेस अँड अँड्रॉइड. बाय डिफॉल्ट तुमचा जो व्ह्यू असतो तो अँड्रॉइड असतो. ठीक आहे. बाय डिफॉल्ट तुमचा मोड कुठला असतो? अँड्रॉइड. मोस्टली आपण दोन व्ह्यूचा वापर करतो. Your Android and the second is your project. These are the most useful modes. Project tool window काय करतो? It provides simple tree interface with the files and nested directories that you can Google. Okay? And see, this is your default Android project mode. Okay, where it is showing you folder. जर प्रोजेक्टला गेला तर आणखीन काही वेगळे फोल्डर्स येते नाही, फक्त फोल्डर्स असतील. हे असं तुम्हाला एक्सपांडेड स्ट्रक्चर नाही दिसणार. नेक्स्ट बटनला ट्रायंगलला क्लिक करून तो प्रिंट करावा लागेल. फक्त एवढे तीनच मोड आहेत असं नाही, अजून मोड्स आहेत. अँड्रॉइड मेनली तीन आपण वापरतो. याला आणखीन एक मोड आहे तो आपण वापरू शकतो, तो आहे प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स मोड कशासाठी असतो? तर समजा नेमकं कुठल्या फाईल मध्ये आहेत काय आयडेंटिफाय करायचं. मोस्टली कसं होतं की अँड्रॉइड मध्ये जे एरर्स येतात ते काय फक्त आपल्या फाईल, कधी कधी कसं असतं या दोन फाईल्सची तुमच्या manifest.xml फाईल वर डिपेंडन्सी असते. ठीक आहे. त्या
एखादा तुमच्या अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल मध्ये पण असू शकतो. आपण काय करतो मोस्टली, आपण किंवा ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल ला बघत बसतो. आपल्याला मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल ला, कारण अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल आपण डिझाईनच करत नाही, ती ऑटोमॅटिक जनरेट होते. त्या प्रॉब्लेम that you can switch view from the problems. Okay, हे इथे जो अँड्रॉइडचा टॅब दिसतोय, ड्रॉप डाऊन दिसतील, त्याच्यातून तुम्हाला त्या व्ह्यू मध्ये जायचंय. जस्ट क्लिक ऑन दॅट व्ह्यू अँड सी हाऊ इट लुक्स. ओके, सो दिस इज युअर प्रोजेक्ट टूल विंडो. त्यानंतर बघा, इथे टूल विंडो मध्ये सेकंड इथे तुम्हाला एक दिसतं स्ट्रक्चर म्हणून. सेकंड स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, the structure tool window displays elements in your file. There is a hierarchy of elements in your file. Hierarchy of elements म्हणजे काय? For example, आपण जेव्हा जावा फाईल डिझाइन करतो, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल बघा माझी मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल, ठीक आहे, त्या मेन ऍक्टिव्हिटी माझ्याकडे सो प्रोग्राम मध्ये जावा फाईल मध्ये मेथड्स आर देयर. ओके, सो यू वांट टू सी सच स्ट्रक्चर बेस्ड तुम्हाला टेक्निकल ऑब्झर्व करायचं. एक्सेल फाईल असेल तर एक्सएमएल फाईलचा लेआउट, मोस्ट लेआउट कुठला, त्या परत दुसरा लेआउट कुठला. The structure tool window displays element in your file. Displaying the Java source file such as your Java. Then virtual window will display suppose currently open main.xml file. That's a tree of elements. मग आता बघा स्ट्रक्चर टूल करा की आपल्या जावा फाईल मध्ये मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा फाईल मध्ये खूप मोठी फाईल झाली, ही म्हणजे कोड खूप झालाय. यू आर हॅविंग आता एवढ्या जर मेथड्स असतील, एवढा जर कोड झाला, तर मला एखाद्या फंक्शन करायचंय. Such thing is possible with the help of your structure window. ठीक आहे, स्ट्रक्चर विंडो मध्ये मग आपण काय करू शकतो, वी कॅन क्लिक ऑन स्ट्रक्चर विंडो. स्ट्रक्चर विंडो मध्ये मात्र इथं तुमच्या मेन ऍक्टिव्हिटी डॉट फाईल मध्ये जेवढ्या काही मेथड्स असतील त्या सगळ्या लिस्ट होते. तुम्हाला ज्या मेथडला डायरेक्ट जंप करायचं त्या मेथडला फक्त या स्ट्रक्चर टूल विंडो मधून क्लिक करा. You will be jumped to that location in the editor window. Okay, this is a work of what your structure tool window. त्यानंतर नेक्स्ट आहे फेवरेटिस टूल विंडो. फेवरेटिस हे इथं खाली दिसतं. इथे बघा बिल्ड या इमेज मध्ये तुम्हाला हे बिल्ड व्हेरियंट्स दिसतं ना, बिल्ड व्हेरियंट्सच्याच खाली फेवरेटिस म्हणून टूल विंडो असतो. नाउ व्हॉट इज द दिस फेवरेटिस टूल विंडो? सांगा मोस्टली आपण फेवरेट व्हाय वी आर क्रिएटिंग फेवरेटिस ऑन वेबसाइट्स. Yes, ma'am. आवाज ऐकू येतोय ना? Yes, ma'am. अरे तुम्ही कोणी काही बोलतच नाही, कमीत कमी आवाज ऐकू येतोय की नाही हे तरी सांगा. Yes, ma'am. Yes, ma'am. नॉट
ओके बस मॅम म्हणून टाईप करा पण बोलत नाही. भिता की काय रे तुम्ही केले सी फेवरेटिज आपण काय क्रिएट करतो तर आपल्याला नंतर जेव्हा आपण तो प्रोजेक्ट ओपन करू राईट की सपोज आपल्याला काय म्हणायचंय की आपल्या या प्रोजेक्ट मधल्या या मेन फाईल्स आहेत राईट म्हणजे जो काही मेन कोड आहे तो सगळा या फाईल्स मध्ये आहे. हा प्रोजेक्ट वर्क करतो की नाही त्या प्रोजेक्ट वर्क करताना मग आपल्याला काय करायचंय तर डायरेक्टली त्या फाईल्सला नंतर ना मला जम्प करायचंय. आय मीन टू डायरेक्टली ओपन दॅट फाईल्स म्हणजे मला लक्षात नाही ठेवत बसायचं मी फक्त त्याला ऍड टू फेवरेटिव्ह करून ठेवणार आहे. दीज आर माय मेन फाईल्स राईट. मग नंतर जेव्हा तुम्ही परत कोडिंगला याल यू कॅन क्लिक ऑन दॅट फेवरेटिव्ह फाईल राईट. मग याच्यासाठी म्हणून हा फेवरेटिव्ह टूल विंडो असतो. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या एखादी फाईल तुमची डॉट जावा असेल डॉट एक्सएमएल असेल ती जर तुम्हाला फेवरेटिव्हला ऍड करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. फर्स्टली बेसिकली you need to change your project tool mode to project mode. ठीक आहे. जो बाय डिफॉल्ट अँड्रॉइड मोडला असतो तो मोड तुम्हाला चेंज करून कुठल्या मोडला जावं लागेल प्रोजेक्ट मोडला जावं लागेल. देन राईट क्लिक ऑन एनी फाईल डॉट जावा असेल डॉट एक्सएमएल असेल त्याला राईट क्लिक केला की ऍड टू फेवरेटिव्ह म्हणून मेनू ऑप्शन येईल. देन जस्ट गो ऑन क्लिकिंग ऍड टू फेवरेटिव्ह. मग ज्या काही फाईल्स तुम्ही ऍड टू फेवरेटिव्ह केल्या असतील those will be shown within your favorites tool window. Then the next is nothing but what your main menu bar. आता वरचा जो मेनू bar होता you know that we are having menus right. Menus having for doing actions right. So here you are having the menus and sub menus. We are having the tool. We are having the toolbar. Now the toolbar contains buttons for frequently used operations such as cut, copy, paste, undo, redo. ठीक है. Then contains buttons to various managers in your Android Studio such as SDK Manager, Activity Manager. Okay. And there are also buttons for set and help. Then we are having buttons for debug and run your applications. Okay, all of buttons in the toolbar have the corresponding menu shortcut. Then we are having the navigation bar. Navigation bar कशासाठी बघा navigation bar it displays a horizontal chain of arrow boxes representing the path from your project's root directory to the currently selected tab in the editor window. The navigation bar may be used to navigate your project's assets without having to resort to the project or commander tool windows. Then we are having a status bar. Why we are having a status bar? See here, the status bar, it shows, it displays relevant context sensitive feedback such as information about your running processes or the state of your project's Git repository. तुम्हाला माहिती आहे स्टेटस बारचं काम काय आहे ते इट जस्ट शोज व्हॉट्स गोइंग ऑन विथ युअर प्रोजेक्ट सोबत काय घडतंय तुमचा एवी लोड होतोय का इम्युलेटर स्टार्ट होतोय का तुमचा अँड्रॉइड ऍप लोड होतोय का फिनिश होतोय का लॉन्च होतोय का ठीक आहे हे सगळा तुमचा कशाला दाखवला जाईल ऍट द स्टेटस. This is what your Android Studio main window explanation. Okay. Now, see, direct structure. Okay.
Android Studio structure will explain that. First, I will show you the Eclipse directory. Okay, just a minute. See, is the directory structure visible? Yes, I'm unable to hear your voice. Is my voice able to you? Yes, ma'am. माझा आवाज येतोय? Speak someone. Hello, ma'am. एक मिनिट बोलता. Yes, ma'am. हा Voice is आता आला. clear. ओके. साऊंड बॉक्स वायर हल्लाय माझ्या. फाईन. नाव सी आय विल फर्स्टली शो यू द इक्लिप्स डायरेक्टरी स्ट्रक्चर. ठीक आहे, कारण आता माझ्याकडे घरी इक्लिप्स आहे, सो मी मोस्टली तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल वर्क असेल ते मी इक्लिप्स वरतीच दाखवणार आहे. ठीक आहे, तर इक्लिप्स डायरेक्टरी स्ट्रक्चर फर्स्टली मी एक्सप्लेन करते. नसे दिस इज युअर इक्लिप्स डायरेक्टरी स्ट्रक्चर. ज्यावेळेस आपण एखादा अँड्रॉइड ऍप्लिकेशन न्यू अँड्रॉइड ऍप्लिकेशन क्रिएट करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली हे डायरेक्टरी स्ट्रक्चर तुमचं जनरेट होतं. ओके, यू आर हॅव्हिंग द ऍप फोल्डर. त्यानंतर ऍप फोल्डरच्या अंडर तुम्हाला अशा बऱ्याच काही डिरेक्टरीज, बरेच काही फोल्डर्स दिसतात जे ऑटोमॅटिकली क्रिएट होतात. असेट्स, बिन, जेन, लिब्स, आरईएस, एसआरसी. ओके, हे मेन फोल्डर्स आहेत. आता बघूयात आपण या प्रत्येक फोल्डर मध्ये ऍक्च्युली काय कंटेंट्स असतात. नाउ सी फर्स्टली ऑफ असेट्स फोल्डर. ओके, आता असेट्स फोल्डरची डिरेक्टरी बघा. दिस इज एम्प्टी. ओके, बट व्हॉट वी कॅन कीप इन असेट्स, वी कॅन कीप अवर रॉ डेटा इन इट. आपण असेट्स मध्ये आपला रॉ डेटा ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल गेम साठी लागणारा डेटा. When the project is compiled, now all the files with its original name are also compiled in .apk file. In the application program, we can read these data using your asset manager. ठीक आहे, asset manager लायब्ररी असते, त्या लायब्ररीचा वापर करून आपण तो असेट फोल्डरचा डेटा ऍक्सेस करू शकतो. ओके, नाव एवढं काही नाहीये तुमच्या सिलेबसला असेट्स वगैरे. नेक्स्ट आहे बघा बिन फोल्डर. What this bin folder is there? Now bin folder, it is your actual output directory. Now आपण जे म्हणतो की एखादा अँड्रॉइड ऍप्लिकेशन ज्यावेळेस आपण कंपाईल रन करतो, आफ्टर एक्झिक्युशन इट सक्सेसफुली क्रिएट्स युअर .apk फाईल. ओके, नाउ दिस .apk विल बी अवेलेबल इन बिन डिरेक्टरी. आता समजा तुम्ही कॉम्प्युटरवरती जर अँड्रॉइड ऍप्लिकेशन क्रिएट केला आणि तुम्हाला मोबाईलला घ्यायचं असेल, करा. इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलवरती त्याचा इफेक्ट बघू शकता. प्रोजेक्ट which is available in bin directory. Okay, gen folder. Gen folder is what generated will take the generated file. Generated होतात. It will generate main r.file and build.java. R.java file, this is the most important file. Now, why this file is most important? See, मी तुम्हाला सांगितलं की आपली एक UI स्क्रीन ही .java आणि या दोन फाइल्सनी बनलेली, राईट. XML फाईल मध्ये आपण डिझायनिंग पार्ट करतो आणि .java फाईल मध्ये त्यातच आपण कोडिंग करतो, राईट. मग आता
मी फाईल आहे बरोबर आहे. मग त्या फाईल मध्ये मी जे कंट्रोल्स घेईन त्या कंट्रोल्सला मला डॉट जावा मध्ये ऍक्सेस करायचंय. मग डाटा कम्युनिकेशन पॉसिबल नाही ना, यांची एंट्री कुठेतरी असली पाहिजे सगळ्याचीच. काय मग या दोन फाईल्सला कनेक्ट करणारी जी फाईल आहे ती म्हणजे जावा. It is actually say that it is a connector between your main activity.java and activity_main.xml. Okay, so this will contain the generated files. Then libs folder. See here, this Android application has the lib folder, okay, which will contain the private library dependency. Okay, so your libs folder will contain those libraries. Okay, and the main required library is android-support-v4.jar आणि एक app compact नावाची direct jar file असते. Okay, these two libraries will be there in libs folder. Then res folder. Now see here, this is res folder is the main folder. Res folder means what? It will contain all the resource related data that are required for your Android application. Okay, so your res directory keeps the resources of different types. Other resources such as आता बघा res folder मध्ये परत तुम्हाला बरेच काही फोल्डर दिसतात. Using the drawable folder, layout folder, menu folder, values folder. त्यानंतर इथे एक फोल्डर नाही दिसत पण आपण आणखीन एक फोल्डर इथे क्रिएट करतो, रॉ फोल्डर. ते कशासाठी मी सांगते नंतर. ठीक आहे. सो see here, what is this drawable folder? Now Android provides this directory to keep your drawable bitmap or the images of your objects. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या Android application साठी ज्या काही images लागणार असतील, so these images we are going to put in your drawable folders. Okay, so drawable, it contains images. आता याच्यामध्ये बरेच प्रकार दिसतात. drawable, HDPI, drawable, LDPI, MDPI, XDPI आणि XXHDPI. ओके, हे काय आहे तर लो डेन्सिटी पिक्सल इंटेन्सिटी. ठीक आहे, मीडियम, हाय, व्हेरी हाय. ठीक आहे, HD वाले जे काय म्हणतो ते XH आणि XXHDPI मध्ये येतील. ओके, हे सगळे प्रकार आपण नंतर एक्सप्लेन करू. ओके, but see, we are having lots of drawable folders. The drawable folders will contain the images. And next is layout folder. Layout folder will contain all the required XML files of your Android application. ठीक आहे, so आपल्या Android application डिझाइन करण्यासाठी जेवढ्या काही XML फाइल्स असतील त्या सगळ्या आपण कुठल्या फोल्डरला ठेवणार? लेआउट फोल्डरला. The menu folder. This directory has XML files, okay, that defines the menu in your application. लेआउट अंडरचे जे काही XML असतील त्या पण XMLच आहेत, पण त्या XML फाईल्स आहे डिझायनिंग साठी आणि मेनू अंडरची XML फाईल फक्त मेनू क्रिएट करण्यासाठी. Then we are having the values folder. Again, values again contain the XML file itself, but this is used to actually keep the value resources such as your string values, color values. ठीक है, हे आपण डिफाइन करतो. Then we are having the src folder. The src folder may contains your Java classes. Okay. Now keep in mind this your src folder again contains one main file. That file, not sorry, src folder, your main app folder. Your main app folder again contains one main file. That main file is nothing but Android manifest.xml file.
Now, what is this Android manifest.xml? Now, see here, the Android manifest.xml file. This is the main file for your project, which contains the different values. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन चे ऍक्च्युली काही मेन कंपोनेंट्स असतात, लाईक ऍक्टिव्हिटी, ब्रॉडकास्ट रिसिव्हर, ठीक आहे, त्यानंतर सर्व्हिसेस. आता हे जे काही आपण वापरतो की नाही, मग याच्यासाठी ना काही टॅग्स असतात. सर्व्हिसेस तुम्हाला वापरायचे असतील, ब्रॉडकास्ट रिसिव्हर्स तुम्हाला डिफाईन करायचे असतील, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज तुम्हाला डिफाईन करायचे असतील, ठीक आहे, या सगळ्यांची एंट्री तुमच्या त्या अँड्रॉइड manifest.xml फाईल असते. त्यानंतर ना आपल्या प्रोजेक्टसाठी मिनिमम एसडी सपोर्ट कुठला आहे आणि टार्गेट एसडी सपोर्ट कुठला आहे, याच्या तुमच्या अँड्रॉइड manifest.xml असतात. तसंच आता समजा मला माझ्या प्रोजेक्टसाठी काही अदर ऍप्सच्या परमिशन लागणार, या परमिशन्सची सुद्धा एंट्री तुमची अँड्रॉइड manifest.xml असते. ओके, सो दिस इज द मेन फाईल ऑफ एनी अँड्रॉइड ऍप्लिकेशन. ओके, देन we are having see there project.properties file. This project.properties file, it keeps the information like your project target, then Android library. Actually आपण फास्ट नाही डील करत, जास्त करून आपण मेन करून कोणाशी डील करतो लक्षात घ्या. We are mainly dealing with your Android XML. We are dealing with SRC folder, value folder, and layout folder, drawable folder. Okay, हे मेन पार्ट त्याशी आपण डील करणार, ते सगळं ऑटोमॅटिकली हँडल केलं. ओके, सो दिस इज your Eclipse directory structure. Okay, Android Studioचे डायरेक्टरी स्ट्रक्चर मी आत्ताच नाही एक्सप्लेन करत, कारण ते 5 मिनिटात होणार नाही, कारण त्याच्यामधली मेन ग्रॅडल प्रोसेस मला तुम्हाला एक्सप्लेन टू मच टाइम. So, have you understood today's part? Yes, ma'am. Okay, fine. So, today we'll stop here. Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so you can left now.